फ्रेंड्स, वेलकम टू द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनल. तर आपण अष्टांग हृदयाच्या सिलेबसमध्ये आपण पहिले 3 अध्याय बघितले. आता आपण बघणार आहोत चौथा अध्याय. चौथ्या अध्यायामधले एक इम्पॉर्टंट एल-क्यू आहे. अधारणे आणि धारणे वेग याच्यावर फिक्स एल-क्यू येतो म्हणजे येते म्हणजे येते. आपल्याला याच्यावर एक एल-क्यू किंवा एक एस-क्यू पण विचारू शकतात. तर आता याच्यात जास्त करून कोणता विचारतात आपल्याला? एल-क्यूमध्ये अधारणे वेग. अधारणे वेगमध्ये पण आपल्याला 4-5 इम्पॉर्टंट येतात. जसं की आपल्याला मल विचारतात, मलमध्ये पुरुष विचारतात आपल्याला, नंतर ते क्षवथू विचारतात, नंतर आपल्याला शुक्र विचारतात, छर्दी विचारतात, अजून अपानवायू विचारतात. ठीक आहे. तर हे सगळे शुक्र विचारतात. हे सर्व काय आहे तर प्रिवियस इयरमध्ये काही याच्यातले रिपीट झालेले आहेत. तर आपल्याला हे 4-5 अधारणे व्यक्त करायचे. टोटल किती तर टोटल 13 सांगितलेलं तर. ठीक आहे. यातलं मूत्र येते, पुरुष येते, कास येते, नंतर रेत येते किंवा शुक्र प्रवृत्ती येते, छर्दी येते. ठीक आहे. हे सर्व आपल्याला विचारलेलं येतं ऑलरेडी. तर आता आपण पूर्ण अधारणी वेग कसा आहे, काय अधारणी वेग धारणी वेग तुम्हाला याच्यात पण येते आणि म्हणजे अष्टांगमध्ये पण येते आणि चरकमध्ये पण येते. ठीक आहे. तर आपण कुठलं करणार आहोत अष्टांग हृदयानुसार. आपल्याला तुम्ही चरक संहितेमध्ये जर का बघितलं तर तुम्हाला तिथं एक चार्ट दिला राहते. ते चार्ट फॉर्मॅटमध्ये तिथून लक्षात घेऊ शकता तुम्ही. पण चार्ट फॉर्मॅटमध्ये तुम्ही पेपरामध्ये नाही लिहायचं. पेपरामध्ये कसं लिहायचं ते मी सांगतो तुम्हाला, प्रेझेंट कसं करायचं. ठीक आहे. पण हे सर्व बघून घ्या कसं आहे काय. आपल्याला कोणतेच श्लोक वगैरे करत बसू नका. श्लोक करायची काही आवश्यकता नाही. धारणे अधारणे वेग याच्यावर फिक्स एल-क्यू येतो म्हणजे एल-क्यू येतो म्हणजे येतो म्हणजे येतोच. ठीक आहे. एक एल-क्यू कशावर येतो? एक एल-क्यू येतो आपल्याला अधारणे आणि धारणे वेग एक दर्शनवर येतो. ठीक आहे. तर आता आपण मागच्या चॅप्टरमध्ये याच्यावरचा केला क्लिअर. कशावरचा? दर्शनवरचा. दर्शनवर नाही आहेत मी. पदार्थ विज्ञान ते 2-4 सब्जेक्ट चालू आहेत ना, तर कन्फ्यूज झालं. आपण हे बघणार आहोत काय, रोगानुत्पादनी अध्याय, अधारणे धारणे वेग. ठीक आहे. बाकी सर्व मी आधी सांगितलेलं आहे. तर आता आपण बघू. याच्यात हे श्लोक आहे. वेगान धारणे द्वात विन्मूत्र क्षवतृटक क्षुधाम निद्रा कास श्रम श्वास जृंभा अश्रू छर्दी रेतसाम. ठीक आहे. तिच्यात काय वेगाचे अधारणे वेग असे 2 प्रकार पडतात. वेग म्हणजे काय? विशिष्ट संवेदना किंवा उद्रेक. स्वस्थ पुरुषाने नैसर्गिक वेगांची कधी धारण करू नये, त्याचा अवरोध करू नये. अन्यथा काय होते? अन्यथा आपल्याला विविध प्रकारचे रोग उत्पन्न होतात. वाघभटाने किती सांगितलेले? 13 अधारणे वेगांचे वर्णन केले. तर 13मध्ये काय ते वात येते म्हणजे काय? अपानवायू, अधोवायू आणि उद्गार म्हणजे ऊर्ध्ववायू. ठीक आहे. नंतर ते मल म्हणजे पुरुष, मूत्र, नंतर क्षवथू, शिंक, त्रुट, तृष्णा, क्षुधा, भूक, निद्रा, झोप, कास, खोकला, श्रमजन्य श्वास, दम म्हणतात त्याला. नंतर ते जृंभा म्हणजे जांभई, अश्रू, नंतर ते छर्दी म्हणजे ओकारी, रेत म्हणजे शुक्रप्रवृत्ती. या वेगांचे काय करायचे? धारण करायचे नाही. हे स्पेशल वेग येतं, याचा आपल्याला धारण करायचे नाही. ठीक आहे. पहिला येते वात म्हणजे काय? वाताचं जर का आपण हे केलं, त्याचा वेग जर का धारण केला, त्याला जर का येऊ दिला नाही, तर त्याचे लक्षण काय दिसू शकतात आपल्याला? गुल्म, उदावर्त, उदरशूल, क्लम, ग्लानी, अपानवायू म्हणजे मूत्र, मल यांचा अवरोध होतो, दृष्टिमांद्य, अग्निमांद्य आणि हृदरोग. ठीक आहे. तर हे काय तर लक्षण येतं. हे कशाचे लक्षण येतं? जर का तुम्ही वाताचे जर का तुम्ही धारण केले तर. ठीक आहे. नंतर इथे वात म्हणजे काय? अपानवायू किंवा ऊर्ध्ववायू जर का तुम्ही धारण केलं तर काय होऊ शकते आपल्याला. ठीक आहे. नंतर इथे चिकित्सा काय? स्नेहस्वेदन करून बस्ती द्यावी. स्नेहस्वेदन करून बस्ती द्यावी. गुदद्वारात औषधीयुक्त फलवर्तीचा प्रयोग करावा. वातशामक अन्नपानाचे सेवन करावे. वातानुलोमक औषधाचा प्रयोग करावा. कोमट पाणी पिण्यास द्यावे. उदरावर कोमट तेल लावून शेकावे. ठीक आहे. आता तुम्ही वात दोषासाठी मग आपण काय करतो? स्वेदन करून बस्ती देतो. गुदद्वारात काय करतो? औषधीयुक्त फलवर्ती. आता वात दोष झाला म्हणल्यावर काय? वात शामक अन्नपान आपण वाताचं जर आपण हे केलं ना, संचय केला होता, तर त्याच्यामुळे वात दोषांमुळं काय वात आपल्याला कमी करायचं, तर वात शमन झालं. वातचं प्रकोप झाला, आपल्याला वातचं शमन करायचं. नंतर अन्नपानाचे सेवन करावे. वातानुलोमक म्हणजे जे औषध वापरतो ते काय असले पाहिजे? वातानुलोमक औषधांचा प्रयोग करायचा. आणि कोमट पाणी पिण्याचे कोमट पाणी द्यायचे. आणि काय होते? उदरावर कोमट तेल लावणे. उदराच्या तिथं काय होते? आपलं वाताचं हे राहते, स्थान राहते. तिथं तुम्ही जर का तेल लावलं तर तेल काय राहते? कफ प्रधान राहते. तर जे वाढलेला वात आहे त्याला कमी करण्यास हेल्प करते. ठीक आहे. नंतर येते सेकंड येते मल किंवा पुरुष अवरोधजन्य रोग. पुरुष जर का तुम्ही अवरोध केला तर त्याचे काय
काय काय रोग येऊ शकतात आपल्याला. नंतर पिंडिकोद्वेष्टन, आपल्याला हे जे शब्द लिहिले ते शब्द पाठ करायचे, ठीक आहे. पिंडिकोद्वेष्टन म्हणजे काय, पायाच्या पिंडिकामध्ये किंवा पोटात गोळे येतात. प्रतिशाय म्हणजे काय, ते प्रतिशाय म्हणजे सर्दी होते, ठीक आहे. शिरशूल म्हणजे डोकं दुखते, ठीक आहे. नंतर ते ऊर्ध्ववाय, ऊर्ध्ववाय म्हणजे काय, ते उद्गार किंवा ढेकर येते. नंतर काय ते परिकर्तिका म्हणजे काय, गुदभागी कैचीने कातरल्याप्रमाणे वेदना होतात. हृदयप्रोध, मुखावाटे मलाची प्रवृत्ती, ठीक आहे. हे सर्व लक्षण कशा दिसतात, मल पुरुष किंवा पुरुषच्या अवरोधजन्य रोग येतं, ठीक आहे. जर का आपण त्याचा जर का अवरोध केला म्हणजे त्याचा वेगाचे धारण केले, त्या मूत्र मल किंवा पुरुषचे आपण जर का धारण केले तर, ठीक आहे. आणि याचं चिकित्सा काय, स्वेदन, अभ्यंग, अवगाहन, गुदभागी वरती ठेवावी, भस्त्रीकर्म करावे, प्रमाई म्हणजे काय, अनुलोमक अन्नपानाचे सेवन करावे, ठीक आहे. नंतर काय, ते आपल्याला हे इम्पॉर्टंट, हे करायचं आपल्याला, ठीक आहे. नंतर मूत्र वेग अवरोधजन्य रोग, मूत्र वेग अवरोधजन्य रोग, ठीक आहे. लक्षण काय, अंगभंग म्हणजे कशातही मन न लागणे, सर्वांगात वेदना होणे, अश्मरी उत्पन्न होते. अश्मरी म्हणजे काय, आपल्याला किडनी स्टोन वगैरे म्हणू शकतो आपण त्याला. नंतर बस्ती, शिश्न, वंशन प्रदेशात काय होतात, वेदना होतात, ठीक आहे. याची चिकित्सा काय, हे पण विचारलं जाते. याच्या लास्ट इयरला 2-3 वेळा विचारलेलं आहे. तर हे रिपीट होणारा क्वेश्चन आहे. तर आपल्याला मूत्र करायचं. मूत्र, मल मी सांगतो तुम्हाला कोणते इम्पॉर्टंट येतं, ठीक आहे. नंतर इथे अभ्यंग, अवगाह, स्वेदन करून उत्तरवस्ती द्यायची. स्वेदन करून काय करायचं, उत्तरवस्ती द्यायची. वातहर द्रव्य, सेम याच्यात पण काय, वातहर द्रव्य पदार्थांचं अवगाहन करावे. अधोवात, मल, मूत्र, वेगावरोधजन्य व्याधी म्हणजे हे पण जेवढ्या पण आपण व्याधी बघितल्या, यामध्ये काय करायचं, फलवर्तीचा सुद्धा प्रयोग करायचा. कोणती, औषधयुक्त फलवर्ती, ठीक आहे. नंतर ते मलभेदक अन्नपानाची योजना करावी. जे मल आहे, मलभेदक अन्नपानाची हे करावी. घृतपान करावे. घृतपान म्हणजे काय, आपण हे करायचं, आपलं जे तूप आहे त्याचं सेवन करायचं. त्याचं घृतपान करायचं. उद्गार किंवा ढेकर वेगावरोधजन्य रोग, ज्यात काय होते, अरुची, कंप, हृदय, वंश प्रदेशात जखडल्याप्रमाणे वेदना, आधमान, पोट फुगल्याप्रमाणे वाटणे, कास, खोकला येणे, हिक्का, उचकी लागणे, ठीक आहे. तर हे सगळे काय येतं, हे सगळे येतं उद्गार किंवा ढेकर अवरोधजन्य रोग, ठीक आहे. नंतर नेक्स्ट येते क्षवतू म्हणजे काय, ते शिंक वेगावरोधजन्य रोग, ठीक आहे. याचं काय लक्षण काय, शिरशूल, इंद्रियात दौर्बल्य, नंतर मन्यास्तंभ, अर्धित इत्यादी वादविकार. चिकित्सा काय याची, तीक्ष्ण धूमपान अंजन नस्य, नावन, सूर्याकडे एकसारखे पाहणे इत्यादी काय, शिंक आणणारे उपाय योजावेत. स्नेहस्वेदन कर्माचा सुद्धा आपण यामध्ये उपयोग करू शकतो, ठीक आहे. कशात, क्षवतूमध्ये. हे पण विचारलेलं आहे, हे पण इम्पॉर्टंट आहे. त्रुट किंवा तृष्णा विचारू शकतात, सिंपल आहे, जास्त काही अवघड नाही. वेगावरोधजन्य रोग काय, मुखशोष, अंगसाद, अंग गळून पडल्याप्रमाणे, बहिरेपणा, संवेदना शून्यता म्हणजे काय, संमोह होणे, भ्रम किंवा म्हणजे चक्कर येणे, हृदयविकार उत्पन्न होतात. नंतर चिकित्सा काय, सर्व प्रकारचे शीतोपचार करायचे. सर्व प्रकारचे काय करायचे, शीत उपचार करायचे. शीतल द्रव्याने तर्पण क्रिया करायची, ठीक आहे. नंतर इथे क्षुधावरोधजन्य रोग काय, ते लक्षण काय, अंग मोडून येते, अरुची येते. अरुची म्हणजे भूक न लागणे, ग्लानी, शरीरात कार्शता म्हणजे कृशता उत्पन्न होते, शूल होते, शूल म्हणजे आपल्याला वेदना होतात, भ्रम होते म्हणजे आपल्याला चक्कर येते. चिकित्सा काय, लघु, स्निग्ध, उष्ण, अल्प प्रमाणात आहाराचे सेवन करावे. हे काय, लघु, स्निग्ध, उष्ण आणि अल्प प्रमाणात काय करायचे, आहाराचे सेवन करायचे. नंतर इथे निद्रा वेग अवरोधजन्य रोग, याच्यात काय ते जे लक्षण काय तर मोह म्हणजे काय, गुंगी, तंद्रा. नंतर ते डोके व डोळे जड पडल्याप्रमाणे वाटते, जर का आपण झोप नाही केली व्यवस्थित तर आळस येतो, जांभळ्या येतात, अंग मोडून येते इत्यादी लक्षण कशात दिसून येतात आपल्याला, इत्यादी लक्षण कशात येतात, निद्रा वेगावरोधजन्य रोग. श्वास वेगावरोधजन्य, जर का आपण कास म्हणजे काय, खोकला जर का आपण थांबून धरला तर कासाची वृद्धी होते म्हणजे खोकला अजून वाढते, श्वास लागायला दम होते, औरजी भूक नाही लागत आपल्याला. नंतर हृदयविकार, हिक्का म्हणजे आपल्याला हिचकी लागते, शोष व्याधी उत्पन्न होतात. याची चिकित्सा काय, काशनाशक संपूर्ण चिकित्सा करायची. काशनाशक जी पण चिकित्सा आहे ती आपण घ्यायची.
नंतर इथे श्रमजन्य श्वास, वेगावरोधजन्य रोग, त्याच्यात काय ते गुल्म, हृदरोग, याची लक्षण काय मूर्छा हे विकार उत्पन्न होतात आणि याची चिकित्सा काय विश्राम म्हणजे आराम करायचा आणि वातज्ञ चिकित्सा करायची. ठीक आहे. नंतर इथे झुंबा म्हणजे जांभळी, जांभळीचा अवरोध केल्याने काय ते क्षवत होते, शिंक, वेगळाजन्य रोग उत्पन्न होतात. त्यावर संपूर्ण कोणती वातज्ञ उपचार करायचे म्हणजे वातशमन करणारे. ठीक आहे. छर्दी विचारतात, इम्पॉर्टंट आहे. छर्दी म्हणजे काय छेद्री वेगावरोधजन्य रोग, लक्षण काय विसर्प, अंगावर कोठे उत्पन्न होणे म्हणजे लाल चट्टे उत्पन्न होणे. नंतर इथे कुष्ठ, नेत्ररोग, कंडू म्हणजे खाज, पांडुरोग, ज्वर, कास, श्वास, हृल्हास म्हणजे काय ते मळमळ येते, व्यंग म्हणजे काय चेहऱ्यावर डाग पडणे, शोथ हे विकार काय होतात उत्पन्न होतात कशात छर्दीमध्ये. ठीक आहे. छर्दी म्हणजे काय होते ओकारी. नंतर इथे चिकित्सा काय करायची, गंडूश, धूमपान, गंडूश म्हणजे काय गुळणा करणे, औषधीयुक्त हे करून किंवा कोमट पाण्याचा आपल्याला काय करायचं गुळणा करायचा त्यात औषधीयुक्त द्रव्य करून. नंतर धूमपान म्हणजे औषधीयुक्त धूर घ्यायचा. नंतर इथे उपवास करायचा. नंतर व्यायाम करायचा. नंतर वृक्षान्नाचे सेवन करायचे, वृक्षान्नाचे काय करायचे सेवन करायचे, रक्तमोक्षण करू शकतो, विरेचन व क्षार लवणयुक्त तेलाचे अभ्यंग करायचे म्हणजे मालिश करायची आपण. नंतर इत्यादी उपचार करून आपण वृक्षपदार्थ खाऊन वमन करावे. वृक्षपदार्थ खाऊन काय करायचं वमन क्रिया करायची. ठीक आहे. यानं काय होईल आपली छर्दी दूर होऊन जाईल. नंतर इथे अश्रू जर का तुम्ही वेग अवरोध केला, अश्रूचा जर का वेग अवरोध केला तर त्यांना कोणते रोग उत्पन्न होतात तर पीनस, नेत्ररोग, शिरोरोग, हृदरोग, मन्यास्तंभ, अरुची, भ्रम आणि गुल्मासारखे विकार उत्पन्न होतात. या रोगांवर निद्रा घेणे, मद्यपान व मनास आवडणाऱ्या प्रिय कथा ऐकाव्या, त्यामुळे काय होते मनाला बल प्राप्त होऊन व्याधींचे निराकरण होते. ठीक आहे. आता लास्ट टॉपिक आहे आपला शुक्र वेगावरोधजन्य रोग, इम्पॉर्टंट आहे, हे पण करायचं आपल्याला. शुक्र वेग अवरोध केला तर काय होते शुक्र धातूचा अवरोध केल्याने वीर्यस्राव होतो आणि वृषणात वेदना होतात. नंतर वृषण प्रदेशी काय होते शोथ, ज्वर, हातपिळा, मूत्रावरोध, अंगमर्द, वृद्धिरोग, अश्मरी किंवा शुक्राश्मरी आणि नपुसंकत्व येते इत्यादी रोग उत्पन्न होतात. याची चिकित्सा काय करायची, शुक्र अवरोधजन्य विकारावर कोंबड्याचे मांस, मद्यपान, साळीचा भात, उत्तरवस्ती, अभ्यंग, अवगाहन तसेच मूत्रविरेचनीय द्रव्यांनी सिद्ध केलेले शिराचे पान करावे आणि प्रिय स्त्रियांसोबत सहवास किंवा समागम करावा. ठीक आहे. हे काय शुक्र अवरोधजन्य रोगची चिकित्सा आहे. ठीक आहे. नंतर इथे धारणीय काय ते इहलोकात म्हणजे या संसाररूपी जगतात सुखाची इच्छा ठेवणाऱ्या मनुष्याने आपल्या इंद्रियावर ताबा मिळवून म्हणजे इंद्रिय दमन करून लोभ, ईर्ष्या, द्वेष, मत्सर, काम, विषयासक्ती इत्यादी वेगांचा निरोध करावा म्हणजेच काय धारणीय वेगांना आवर घालावा. ठीक आहे. धारणीय वेग तुम्ही डिटेलमध्ये तुम्ही थोडंसं याच्यात हे तुम्ही चरकमध्ये पण वाचून घ्याल व्यवस्थित. ठीक आहे. धारणीय वेगाचा अध्याय 1 बहुतेक 8व्या का 9व्या नंबरचा आहे, तिथून आपण रीड करून घेऊ. नंतर इथे 5वा अध्याय काय आहे, 5व्या अध्यायामध्ये 2 टॉपिक येतात इम्पॉर्टंट. त्याच्यात पहिला काय ते घृताचे गुणधर्म आणि नंतर इथे तिळतेलाचे गुणधर्म. तर आपण घृताचे गुणधर्म बघू. तर काय सर्व स्नेहामध्ये घृत, तैल, वसा व मज्जा या चतुर्विध स्नेहामध्ये घृत हे सर्वोत्तम आहे. जे चतुर्विध स्नेहामध्ये जे आपण चतुर्विध स्नेह वापरतो त्यामध्ये काय घृत हे सर्वोत्तम आहे. चतुर्विध स्नेह कोणते घृत, तैल, वसा व मज्जा. नंतर ते घृत हे काय धी म्हणजे बुद्धी, स्मृती, मेधा, अग्नी, बल, आयु, शुक्र, चक्षु म्हणजे नेत्र इत्यादीवर काय हितकरी म्हणजे चांगले. तसेच बाल व वृद्ध यांना आणि प्रजा, क्रांती, सौकुमार्य व स्वर यांची इच्छा करणाऱ्या प्रजेसाठी हितदायी आहे. ठीक आहे. नंतर इथे आपलं तसेच क्षतक्षीण म्हणजे काय उरक्षत, परिसर्प म्हणजे काय विसर्प. नंतर इथे शस्त्रजन्य किंवा अग्निदग्ध वर्ण इत्यादीसाठी आपण थकलेल्या मनुष्यासाठी सुद्धा घृत हे फार प्रशस्त असते. हे कशासाठी ते घृत खूप प्रशस्त राहते. आपल्या घृत म्हणजे आपण तूप भरपूर ठिकाणी वापरतो आपल्या आयुर्वेदामध्ये. आपला घृत खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नंतर इथे वात, पित्त, विष, उन्माद, शोथ, अलक्ष्मी म्हणजे काय दारिद्र्य,
ज्वर इत्यादी व्याधींचा काय करते, नाश करते. शास्त्रोक्त विधीने तयार केलेले घृत सर्वोत्तम असून ते शीत, पित्तशामक व वयस्थापक असते. म्हणजे काय, जे आपण शास्त्रोक्त विधीने जे तयार केलेले घृत आहे ते काय असते, सर्वोत्तम असून ते काय असते, शीत असते, पित्ताचे शमन करणारे असते आणि उत्तम काय असते, वयस्थापक असते. ठीक आहे. नंतर अनेक रोगांवर कार्य करणारे असून घृत जेवढे जुने तेवढे उत्तम समजावे. म्हणजे पुराण घृतची कल्पना राहते, जेवढं घृत जुनं असलं तेवढं चांगलं राहते, श्रेष्ठ राहते. नंतर इथे संस्कारानुवर्ती असा विशेष गुणधर्म घृतामध्ये असतो. संस्कारानुवर्ती हा असा विशेष गुणधर्म कशामध्ये असतो, घृतामध्ये असतो. तसेच ते योगवाही असून त्यात काय अनेक गुण असतात. ठीक आहे. हे झालं आपलं आपण द्रव्य विज्ञानी अध्याय बघत आहे. कोणता, द्रव आणि द्रव्य याचे विज्ञान याचा अध्याय बघत आहे. ठीक आहे. आपण जो आत्ता लास्टमध्ये धारणे अधारणे हा कोणता होता, रोगानुत्पादनी अध्याय, रोगाचे उत्पादन करणारा अध्याय. ठीक आहे. दादा नंतर बघत आहे तीळ तेलाचे गुणधर्म. नंतर इथे तीळ तेलाचे गुणधर्म. तर उत्तम तिळापासून काय होते, विविध प्रकारचे तेल काढण्यासाठी आवश्यक असणारे द्रव्य काढलेल्या तीळ तैलात तीक्ष्ण, व्यवायी, त्वकविकार उत्पन्न करणारे, नेत्रांसाठी अहितकर, उष्ण व सूक्ष्म गुण असतात. ठीक आहे. या गुणांमध्ये हे तेल त्वचेत लवकर व्याप्त होते, म्हणजे जिरते, परंतु कफकारक नसते. म्हणून सर्व तैलामध्ये तीळ तेल हे सर्वोत्तम व श्रेष्ठ आणि प्रमुख आहे. ठीक आहे. तीळ तेल कृश म्हणजे काय, रोड असलेल्या व्यक्तीत स्थूल पुष्ट करते व स्थूल असलेल्यांना कृश करते. जे म्हणजे काय करते, जे पतले असतात त्यांना जाड करते, जे जाड असतात त्यांना पतले करते. सिंपलमध्ये हे तेल काय मलावरोधक असून कृमीनाशक गुणाचे आहे आणि वेगवेगळ्या औषधांनी संस्कार सिद्ध केल्यावर सर्व विकारांना दूर करण्याचे सामर्थ्य कशात असते, तीळ तेलात असते. ठीक आहे. हे आपण हे दोन सिंपल टॉपिक बघितले. तसं तर भरपूर गोष्टी आहेत, पण तुम्ही एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. नंतर येते आपला अन्नस्वरूपीय विज्ञानी अध्याय, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे.